आज आपण रेस्टॉरंटमध्ये मिळते ना अगदी जशीच्या तशी पनीर हैदराबादी घरच्या घरी बनवणार आहोत. रेसिपीसाठी वेळ आणि साहित्य अगदी कमी लागतं आणि कृतीसुद्धा साधी सोपी आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या भाज्या घरी बनवू शकत नाहीत हा जर तुमचा गैरसमज असेल तर एकदा ही रेसिपी माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा. नक्कीच तुमचा गैरसमज दूर होईल जेव्हा सगळे बोटच नाही तर ताटंसुद्धा चाटून पुसून खातील. इथे मी एका कढईमध्ये साधारण 4 चमचे तेल घेतले आणि तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा जिरे आणि 1 चमचा तीळ घातलेत. त्यानंतर 1 मोठी वेलची, 5 हिरवी वेलची, 2 ते 3 इंच दालचिनी, 6 लवंग आणि 10 काळी मिरी घातलेले आहेत. हा सारा खडा मसाला आपण व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचा आहे. त्यानंतर 5 ते 6 कांदे मीडियम साईजचे मी अशा प्रकारे स्लाइस करून घेतले होते. ते सारे कांदे आपण यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. कांदे फ्राय व्हायला साधारण 5 ते 10 मिनिटं इतका वेळ लागून जाईल, पण हे कांदे व्यवस्थितपणे फ्राय झाले पाहिजेत. छान असा गोल्डन कलर त्यांना आला पाहिजे, म्हणजे आपल्या ग्रेव्हीला टेस्टसुद्धा तेवढी छान येईल. आता हा कांदा थोडा फ्राय झालाय तर आता मी यात 4 हिरव्या मिरच्या आणि साधारण अर्धा कप गाजर अशा प्रकारे इथे उभट चिरून घातलेला आहे. तुम्ही हवं तर लहान लहान चकत्यासुद्धा करू शकता, कारण आपण याची शेवटी ग्रेव्हीच बनवणार आहोत. हे व्यवस्थितपणे आपण फ्राय करायचं आहे. यानंतर आपण यामध्ये घालायचं आहे साधारण अर्धी जुडी पालक. पालक फक्त मी पानं घेतलेली आहेत, जास्त देठ नाही घेतला. आणि याच सोबत आपण घालणार आहोत देठासकट कोथिंबीर. कोथिंबीरीच्या देठामुळे खूप छान चव येते भाज्यांना. तुम्ही रोजच्या सुद्धा जेव्हा भाज्या करता तेव्हा जी आपण वरून कोथिंबीर घालतो ती देठासकट घाला आणि नक्की बघा किती छान चव येते भाज्यांना ते. आता हे सगळं आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात. पालक आणि कोथिंबीर सुद्धा अगदी छान फ्राय होत आहेत. आता आपण यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 1-2 इंच आलं घालतोय. ही भाजी साधारण 6 ते 7 लोकांना आरामात पुरते. त्यानंतर आपण यामध्ये 1 मूठभर काजू घालायचे आहेत आणि हे आपण पुन्हा थोडा वेळ फ्राय करून घ्यायचं आहे. व्यवस्थित सारे जिन्नस फ्राय झाल्यानंतर आपण याला साधारण 5 मिनिटं झाकून शिजू द्यायचं आहे. झाकून 5 मिनिटं झाली की गॅस बंद करायचा आणि याला थंड होऊ द्यायचं. तुम्ही इथे बघू शकता हे सारंच मिश्रण व्यवस्थित थंड झालंय. आता यामध्ये मी मूठभर पुदिना घालतेय आणि हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. पुदिना, कोथिंबीर आणि पालकामुळं याला ग्रीन कलर येतो आणि व्यवस्थितपणे याची प्युरी झाली की ही आपली ग्रेव्ही तयार आहे. आता पुन्हा एका कढईत मी 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. तेलाचा वापर आपण इथे कमीत कमी केलाय आणि तेल गरम झालं की ही ग्रेव्ही आपण त्यामध्ये फ्राय करून घ्यायची आहे. ग्रेव्ही कितपत फ्राय करायची तर ह्या ग्रेव्हीला पुन्हा तेल सुटलं पाहिजे इतपत आपण ही ग्रेव्ही फ्राय करून घ्यायची आहे. साधारण 2 बॅचमध्ये मी ही ग्रेव्ही वाटून घेतली आहे.
ही ग्रेव्ही थोडीशी फ्राय झाली की त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून मी यामध्ये ॲड करते. इथे तुम्ही बघू शकता ग्रेव्ही आपली छान फ्राय होते. आता मी थोडंसं पाणी ॲड करते यामध्ये, जेणेकरून ग्रेव्ही खाली चिकटणार नाही. आणि आपण हे असं फ्राय करून घ्यायचं आहे. साधारण 10 ते 15 मिनटं फ्राय झाल्यानंतर याचा कलर थोडासा चेंज होईल. आणि आता आपण यामध्ये बाकीचे मसाले घालूयात. साधारण 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पूड घातली आहे आणि चवीनुसार मीठही घातले. मिरची पूड तुम्ही तुमच्या अंदाजाने वापरा, कारण आपण यामध्ये हिरव्या मिरच्या सुद्धा वापरलेल्या आहेत. 1 चमचा मी धनेपूड घातली आहे आणि 2 मोठे चमचे मटण मसाला घातलेला आहे. मटण मसाला हा पूर्णपणे शाकाहारी असतो, त्यामुळे तुम्ही आरामात इथे वापरू शकता जर व्हेजिटेरियन असाल तरी. आणि ही सार आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. मटण मसाल्यामुळे चव खूप छान येते. हे व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण यामध्ये अर्धा कप ताजं दही अशा प्रकारे फेटून घालायचं आहे. आणि शिवाय अर्धा कप दुधावरची साय सुद्धा घालायची आहे. मी 1 लिटर दुधावरची साय इथे वापरली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता जे या भाजीला तेल सुटेल ना, ते या दही आणि सायचं असेल. यामुळे खूप छान तेल सुटतं. आपण मुळातच या भाजीला तेलाचा वापर कमी केला आहे, पण साय आणि दह्यामुळे भाजीला टेक्स्चरसुद्धा खूप छान येतं. आता याला आपण झाकून ठेवूया साधारण 5 ते 7 मिनटं. आणि आता तडका द्यायचा आहे, तर तडक्यासाठी मी 2 टीस्पून बटर आणि 2 टीस्पून तेल घेतले. तेल आणि बटर गरम झालं की आपण यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घालायची आहे. आणि हा तडका या भाजीमध्ये घालून आपण हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी याला झाकण लावून पुन्हा 5 ते 7 मिनटं फ्राय करून घेते. साईडनं तेल सुटेपर्यंत आपण फ्राय करायचं आहे. मी ऑलरेडी तुम्हाला हे सांगितलं आहे. आता मी एका नॉनस्टिक पॅनमध्ये साधारण 2 चमचे तेल घेतलं आहे आणि यामध्ये अशा प्रकारे मी पनीरच्या क्यूब्स फ्राय करून घेणार आहे. पनीर क्यूब्स आपण दोन्ही बाजूने व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचे आहेत. तांबूस रंगावर ह्या फ्राय झाल्या पाहिजेत. आणि गॅसची फ्लेम मी अगदी लो ठेवली आहे. वरून पुन्हा थोडंसं तेल घातले. 1-2 ते 3 मिनिटांनंतर आपण याच्या साईड्स पलटून घेऊया. आणि आता तुम्ही इथे बघू शकता खूपच छान असा तांबूस कलर याला आलेला आहे. सगळे पनीरचे हे आपण जे क्यूब्स बनवलेत ते पलटता इथे तुम्ही बघू शकता ह्या साईडच्या पनीरला जरा जास्तच लालसर कलर आलेला आहे, पण काहीच प्रॉब्लेम नाही आहे. हे सुद्धा खूप छान लागतं. आणि आता मी एका बाउलमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे. पनीर इथे तुम्ही बघू शकता दोन्ही साईड्सनी व्यवस्थितपणे फ्राय झालं आहे. तर आता आपण हे सारे पनीरचे क्यूब्स पाण्यामध्ये घालणार आहोत. फक्त नॉर्मल पाणी घेतलेलं आहे मी. हे का करायचं, तर पनीर रबरासारखं चिवट होऊ नये यासाठी आपण हे पाण्यामध्ये टाकणार आहोत साधारण 5 ते 7 मिनटं. आणि इथे तुम्ही बघू शकता आपली भाजी इथे तयार आहे. आता हे पनीरचे क्यूब्स मी यामध्ये घालते आणि पुन्हा याला 5 मिनटं लो फ्लेमवर फ्राय होण्यासाठी ठेवते, जेणेकरून सारा मसाला या पनीरला सुद्धा लागला पाहिजे आणि त्याची चव त्यामध्ये उतरली पाहिजे. आता हे आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात आणि झाकण लावून
याला पुन्हा 5 मिनिटं फ्राय होण्यासाठी ठेवून देऊयात। तुम्ही ते बघू शकता, साईडने खूप छान तेल सुटले। कमीत कमी तेलामध्ये आपण ही पनीर हैदराबादी बनवलेली आहे आणि ही पनीर हैदराबादी आता खाण्यासाठी तयार आहे। तर तुम्ही नक्की माझ्या या पद्धतीने एकदा ही भाजी बनवून बघा। सगळेजण बोटच काय तर ताटंसुद्धा चाटून पुसून खातील। आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा।